Zee24 एक पाऊल पुढे। आबालवृद्ध सगळेच उन्हाळ्यामध्ये रस, ज्यूस या सगळ्या शीतपेयांचा आस्वाद घेतात। मात्र या सगळ्याच्या पाठीमागची काळी बाजू आज आम्ही मांडतोय। उन्हाळ्यामध्ये आपण ऊसाचा रसही मोठ्या आवडीने पितो। त्यामुळे रसवंतीत उन्हाळ्यात मोठी गर्दी असते। ऊसाचा रस आरोग्यवर्धकही मानला जातो, पण योग्य ऊसापासून तो तयार केला असेल तरच तो तुमच्या आरोग्याला लाभदायी ठरेल, अन्यथा याचे दुष्परिणामही होऊ शकतात। काळाच्या ओघात लाकडी चरख्याची जागा आता विजेवर चालणाऱ्या लोखंडी चरख्याने घेतली आहे। बैलांच्या गळ्यातल्या घंटीऐवजी आता चरख्याच्या चाकाला असलेल्या घुंगरांचा आवाज कानी येतो। काळ बदलला असला तरी ऊसाची गोडी मात्र जराही कमी झालेली नाही। उन्हाळा आला की रसवंतीकडे आपोआप पावलं वळतात। ऊसाच्या ताज्या रसाची गोडी काही औरच। ऊसाचा रस हा आरोग्यवर्धक मानला जातो, त्यामुळे उन्हामुळे सतत लागणारी तहान भागवण्यासाठी लोक ऊसाचा रस घेतात। पण हाच रस तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। होय, हे सत्य आहे, कारण ऊसाचा रस कोणत्या ऊसापासून तयार केला गेलाय, त्यात कोणत्या प्रकारचा बर्फ वापरण्यात आलाय, रस काढण्यापूर्वी ऊस स्वच्छ केला होता का याविषयी कोणीच विचार करत नाही आणि त्यामुळेच हा रस तुमच्या आरोग्याला अपायकारक ठरू शकतो। रसासाठी 419 ही ऊसाची जात योग्य मानली जाते। तसंच 8 महिन्यांची वाढ झालेला ऊस हा रसासाठी योग्य असतो, कारण 8 महिन्यांनंतर ऊसामध्ये गोडी निर्माण होते। मात्र उन्हाळ्यात रसाची मागणी वाढल्यामुळे कमी वाढ झालेला ऊस रसासाठी वापरला जातो। ऊसाच्या रसात बर्फ टाकला जातो। बर्फामुळे रसाचा थंडावा वाढतो, मात्र तोच थंडावा अनेक रोगांना आमंत्रणही देतो, कारण रसासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाचा दर्जा योग्य राखला जात नाही। तेव्हा शक्यतो बर्फ न टाकताच ऊसाचा रस घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात। ऊसाच्या रसात लिंबू आणि आलं टाकावं, कारण ऊसाचा रस पचण्यास जड असतो। लिंबाचा रस आणि आल्यामुळे ऊसाचा रस पचण्यास मदत होते। आगामी काळात उन्हाचा पारा वाढणार आहे, तेव्हा रसवंतीत रसाचा आस्वाद घेताना काळजी घ्या, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। तर ज्या ऊसाचा तुम्ही रस पिताय तो ऊस स्वच्छ केलाय का, बर्फ योग्य ठिकाणून आलाय का आणि त्या रसवंतीमध्ये योग्य ती स्वच्छता आहे का, विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींना ऊसाचा रस पाजताना आता यापुढे ही काळजी तुम्ही नक्की घ्या, अन्यथा हा काळा कुट्ट दिसणारा रस तुमच्या आयुष्यात देखील काळा दिवस आणू शकतो। केवळ सरबत आणि ज्यूसमुळे तुमचं आरोग्य धोक्यात आहे असं नाही, तर भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स देखील विविध आजारांना निमंत्रण देऊ शकतात। उन्हाळ्यामध्ये भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सची विक्री केली जाते। विशेष म्हणजे ब्रँडेड कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमधून हे भेसळयुक्त शीतपेय विकलं जातं। कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स ज्यांना बोली भाषेत थंडा म्हटलं जातं। खरं तर लोक 12ही महिने कोल्ड्रिंक्सचा आस्वाद घेतात, मात्र उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सचा मोह आवरणं जरा कठीणच असतं। तहान भागवण्यासाठी लोक पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्स पितात, पण आपण पीत असलेलं कोल्ड्रिंक्स खरंच ब्रँडेड कंपनीचं आहे का याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्याचाच गैरफायदा शीतपेय विक्रेत्यांकडून घेतला जातो। उन्हाळ्यात ब्रँडेड कंपनीच्या बाटलीतून भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सची विक्री केली जाते। या कोल्ड्रिंक्समुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते। या थंडगार बाटलीत दडलंय जीव घेण्या धंद्याचं रहस्य। जाणकारांच्या म्हणण्यानुसार सॉफ्ट ड्रिंक्समध्ये जवळपास 99% पाणी असतं, पण ते पाणी जर असं असेल तर, पण हेच सत्य आहे। अशा प्रकारे ब्रँडेड कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यातून भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स विकण्याचे प्रकार प्रत्येक उन्हाळ्यात उघडकीस येतात। भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स तयार करण्यासाठी वापरलं जाणारं पाणी जनावरांनाही पिण्यालायक नाही, पण या कोल्ड्रिंक्स तयार करणाऱ्यांना त्याची जराही पर्वा नाही। अशा प्रकारच्या कोल्ड्रिंक्समध्ये लिडेन, कॅफीन, सॅक्रिन, फॉस्फरिक ऍसिड, सोडा, इथिनिल ग्लायको आर्सेनिक या पदार्थांचा वापर केला जातो। हे पदार्थ वापरण्यामागे कोल्ड्रिंक्स तयार करणाऱ्यांचा वेगळाच उद्देश असतो। लिंडेनचा वापर केल्यामुळे कोल्ड्रिंक्सला रंग येतो, तसंच पाण्याची दुर्गंधी नष्ट होते। कॅफीनमुळे कोल्ड्रिंक पिणाऱ्याला तरतरी येते, तसंच लहान मुलांना त्याची सवय लागते।
सॅक्रिनमुळे कोल्ड्रिंक्सची गोडी वाढते. फॉस्फोरिक ऍसिडमुळे कोल्ड्रिंक्सची लज्जत वाढते. या सगळ्या पदार्थांमुळे अगदी कमी किमतीत हे भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स तयार होतं. भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स तयार करण्यासाठी केवळ 1 ते 1.5 रुपया खर्च येतो. मात्र त्याची विक्री 5 ते 6 रुपयात केली जाते. त्यामुळे प्रत्येक बाटली मागे त्यांना 4 ते 5 रुपये नफा मिळतो. उन्हाळ्यात ठिकठिकाणी असे कोल्ड्रिंक्स विक्रेते तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा कोल्ड्रिंक्स पिताना त्याची खात्री करून घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तालुक्यांच्या गावांमध्ये आणि छोट्या गावांमध्ये तर अशा बनावट ही भेसळ मोठमोठ्या शहरांमध्ये देखील महाराष्ट्रात दिसून येते. त्यामुळे उन्हाळ्यात लहानग्यांनी तर सावध राहायलाच हवं, कारण लहान मुलांना मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकडून हट्ट केला जातो आणि पालक त्यांना असं कोल्ड्रिंक घेऊन देखील देतात. उन्हाळ्यामध्ये आंबा देखील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावरती येतो आणि आपल्याला हवा असतो या आंब्याचा ज्यूस म्हणजेच मँगो ज्यूस. या मँगो ज्यूसची विक्री फक्त 5 किंवा 10 रुपयानं होते. पण आपण विचार करायला हवा, जो मँगो ज्यूस आपल्याला 5-10 रुपयात मिळतो तो खऱ्या आंब्यापासून तयार केला गेलेला असेल का, याचा कधी आपण विचार करतच नाही. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या ज्यूसचं नेमकं सत्य काय आहे ते दाखवणार आहोत. लिंबू सरबत, मँगो ज्यूस, पायनॅपल ज्यूस असे विविध प्रकारच्या सरबतांचे स्टॉल ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण उन्हाळा असल्यानं अशा सरबतांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. लोक तहान भागवण्यासाठी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या अशा शीतपेयांचा आधार घेतात. पण हे सरबत पिणाऱ्यांसाठी ते घातक ठरण्याची शक्यता जास्त आहे. लोक उन्हाळ्यात मँगो ज्यूस मोठ्या आवडीनं पितात. पण तो ज्यूस खरंच आंब्याच्या रसापासून तयार केलाय का याची कुणीही विचारणा करत नाही. अनेक स्टॉलवर केवळ ग्राहकांना दिसावं म्हणून आंबे ठेवले जातात. मात्र प्रत्यक्षात ज्यूस हा आंब्याच्या पल्प पासून तयार होतो. तिथं स्वच्छतेचा अभाव असतो. मँगो ज्यूसच्या ज्युसरवर माशांचं साम्राज्य असतं. बर्फ निकृष्ट दर्जाचा वापरला जातो. ज्या भांड्यात ज्यूसचे ग्लास धुतले जातात ते पाणी वारंवार बदलण्याची आवश्यकता असते, पण त्याकडेही विशेष लक्ष दिलं जात नाही. कळकट्ट पाण्यात ग्लास धुतले जातात. हीच अवस्था लिंबू सरबत आणि उसाच्या रसाबाबत दिसून येते. लिंबाच्या फ्लेवरचा वापर करून लिंबू सरबत तयार केलं जातं. बर्फामुळे थंडगार झालेलं हे लिंबू सरबत पिणाऱ्याला तृप्तीचा आनंद देतं. मात्र त्यात लिंबाचा फ्लेवर आणि सॅक्रिनचा वापर केला जातो याची ग्राहकांना जराही कल्पना नसते. मात्र काही दिवसांनंतर त्यांना आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. तेव्हा यंदाच्या उन्हाळ्यात अशा शीतपेयांपासून दूर राहणंच लाभदायी ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तर अनेकांचा तर उन्हाळ्यामध्ये अशी शीतपेय प्यायल्याशिवाय दिवस जात नाहीत. विशेषतः लहान मुलं ही शीतपेय पिण्यासाठी हट्ट करत असतात. रस असेल, फळांचे ज्यूस असतील किंवा कोल्ड्रिंक्स, बनावट कोल्ड्रिंक्सचा मोठ्या प्रमाणावरती सुळसुळाट सध्या झालाय. या सगळ्याचा आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. मात्र विकणारे आपला फायदा बघत असतात, पण पिणाऱ्याला याची मोठी किंमत चुकवावी लागते. डॉक्टर यशवंत देशपांडे ब्रेक नंतर प्राईम वॉच मध्ये आपल्याबरोबर असणार आहेत आणि या सगळ्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात, यापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. अत्यंत महत्त्वाचा आजचा आपला विषय प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.